तब्बल 7 युद्ध थांबवली असा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळेल अशी जगभर जोरात चर्चा होती, पण प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही। ट्रम्प यांची नोबेलची संधी हुकलेली आणि त्यांच्याऐवजी ज्यांना शांततेचं नोबेल मिळालंय त्या मारिया मचाडो आहेत। त्या मारिया मचाडो नेमक्या कोण आहेत आणि त्यांचं कर्तृत्व काय आहे त्याचा रिपोर्ट बघूया। मैंने कहा था ना, कैसी भी सिचुएशन हो वॉर रुकवा दी पापा, और फिर हमारी बस निकाली पापा। वॉर रुकवा दी पापा हे मीम सोशल मीडियावर वाईट पद्धतीनं व्हायरल झाले होते, पण यात ती मुलगी एकाच युद्धाबद्दल बोलत होती। पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाक युद्धासह तब्बल 7 युद्ध थांबवली असा दावा जगभरातील नेत्यांनी केला आणि त्यासाठी त्यांना शांततेचं नोबेल मिळावं अशी शिफारस देखील नोबेल समितीकडे वेळोवेळी करण्यात आली, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही। ट्रम्प यांच्याऐवजी व्हेनेझुएलाच्या लोकशाहीवादी नेत्या मारिया कोरुनिया मचाडो यांना यंदाचा मानाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला। मारिया मचाडो कोण आहेत हे समजून घेण्याआधी ट्रम्प यांच्याबद्दल एवढी चर्चा का ते देखील आपण पाहूयात। जगभर सुरू असलेली युद्ध रोखण्यात ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला गेला। भारत, पाकिस्तान, थायलंड, कंबोडिया, इस्रायल, इराण अशी तब्बल 7 युद्ध रोखल्याचा दावा केला। पाकिस्तान, इस्रायल, अर्मेनिया अशा 7 देशांनी त्यांची नोबेलसाठी शिफारस केली, पण भारतासह अनेक देशांनी ट्रम्प यांचा युद्ध थांबवल्याचा दावा नाकारला। त्यातील अनेक देशातील संघर्ष अद्यापही थांबलेला नाही। सोबतच ट्रम्प यांच्या प्रयत्नांनी पूर्णपणे शांतता प्रस्थापित झालेली नाही। ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट हे धोरण नोबेल समितीच्या धोरणांविरोधात आहे। ट्रम्प तात्यांना नोबेलच्या आखाड्यात धोबी पछाड दिली त्या मारिया मचाडो नेमक्या कोण आहेत आणि त्यांना शांततेचं नोबेल का मिळालं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। व्हेनेझुएलातील वोट चोरीला आळा घालून तिथली लोकशाही प्रक्रिया अधिक पारदर्शक केल्यानं मारिया यांच्या कामाचा जागतिक गौरव झाला। भारताचा वोट चोरी प्रकरण गाजत असताना मारिया यांचा हा गौरव अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। मारिया ह्या व्हेनेझुएलातील लोकशाहीवादी नेत्या आहेत। निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला। सुमेट म्हणजे सहभागी व्हा ही त्यांची चळवळ प्रचंड गाजली। निवडणूक लढवण्यासाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं, तरीही त्यांनी लोकांमध्ये राहून लोकशाहीसाठी लढा दिला। व्हेनेझुएलातील निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष व्हाव्यात ही त्यांची मागणी आहे। निवडणुकीतील अनियमितता, दडपशाही रोखण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले। निवडणुकांवर लक्ष ठेवणारी चळवळ त्यांनी लोक चळवळ उभारली। लोकशाहीच्या रक्षक अशी मारिया यांची ओळख निर्माण झाली। 2000च्या दशकाच्या सुरुवातीला व्हेनेझुएलामध्ये राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज यांचं सरकार अत्यंत शक्तिशाली होतं। त्यांनी लोकशाहीच्या नावाखाली निवडणूक आयोग, न्यायालय, माध्यम या स्वायत्त संस्थांवरती नियंत्रण मिळवायला सुरुवात केली। पण मारिया यांच्या चळवळीनं क्रांती घडवली। लोकांमध्ये पुन्हा आपलं राज्य येऊ शकतं हा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला। लोकशाहीचे पाईक असणाऱ्या सर्वच देशांना मारिया यांना मिळालेला हा शांततेचा नोबेल पुरस्कार हा आशेचा किरण आहे। निलेश बने, पुढारी न्यूज।